मेहकर शहरातून जी बातमी समोर येते आहे ती ऐकून काळीच थरथरून जातं. ही केवळ एका घराची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजाच्या मनावर खोल जखम करणारी घटना आहे. संशय नावाच्या विषाने एका पतीचं मन इतकं काळं केलं की त्याने स्वतःचा पत्नीचा आणि निष्पाप 4 वर्षा पोटच्या मुलाचा निर्गुण खून केला. नमस्कार मंडळी, मी उमेश शिकणारे. तुम्ही पाहताय विदर्भ लाईव्ह. मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीत राहणारा राहुल हरी म्हस्के, वय 33, पत्नी रुपाली वय 28 आणि अवघ्या 4 वर्षाचा रियांश. बाहेरून पाहिलं तर एक साधं सुद्धा हस्त खेळतं कुटुंब. सुरुवातीचे दिवसही आनंदात गेले. संसाराला मुलाचं बाळपण लाभलं. पण काळाचा ओघात संशयाने या घरात प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत संशयाने घर केलं होतं. तोच संशय रोजच्या वादाचं कारण बनत होता. संवाद संपत गेला, राग वाढत गेला आणि त्या रागाने अखेर कौर्याचं रूप घेतलं. 29 डिसेंबरची रात्र. संपूर्ण परिसर गाढ झोपेत असताना या घरात मात्र मृत्यू दबा धरून बसला होता. पहाटे 2 वाजेच्या सुमारास राहुलच्या मनात सैतान पूर्णपणे जागा झाला. हातात कुऱ्हाड घेत त्याने झोपेत असलेल्या पत्नी रुपालीवर सपासप वार केले. या सगळ्यात सर्वात काळीच पिळवटून टाकणारा क्षण म्हणजे 4 वर्षाचा रियांश आईला वाचवायला आला नाही, धावून आला नाही. तो इतका लहान होता की काय घडते हे समजण्याचा वयाचाही तो नव्हता. तरी त्या निर्दयी बापाने क्षणाचा विचारही न करता चिमुकल्यावरही कुऱ्हाडीचे सपासप वार केले. ना आई वाचली, ना लेकराला जगता आलं. काही क्षणातच मायलेक रक्ताच्या थारोड्यात कोसळले. घटनेनंतर घरात पसरलेला तो भयावह शांतपणा आजही अंगावर काटा आणणारा आहे. माहिती मिळताच नातेवाईकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी राहुलला अटक केली. गंभीर जखमी रुपालीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी सर्दीचे प्रयत्न केले, मात्र तिची प्राणज्योत मालवली. 4 वर्षाचा रियांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. संशय, अहंकार आणि संवादाचा अभाव माणसाला किती अमानुष बनवू शकतो याचं हे भयावह उदाहरण आहे. ज्या हातांनी मुलाला उचलून खेळवायचं होतं त्या हातांनी त्याच लेकराचा जीव घेतला गेला. आज ही घटना प्रत्येक पती पत्नीला, प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारी आहे. संशय निर्माण झाला तर संवाद हवा, समुपदेशन हवा, हस्तक्षेप हवा, पण हिंसा कधीच उत्तर नसते. कारण अशा एका क्षणाच्या वेळात केवळ नाट्यांचा नाही तर संपूर्ण आयुष्याचा अंत होतो.